मॉमीज टायनी जेम्स तर्फे स्वागत आहे आपलं विदर्भ दौरा या व्हिडिओ सिरीज मध्ये। तर ही वैशिष्ट्यपूर्ण बांधणी करण्यामागचा उद्दिष्ट म्हणजे त्या काळी जर शत्रूने आपल्यावरती मारा केला तर इथले मावळे फक्त इथल्या भिंती, या गडाची जी तटबंदी आहे आणि आजूबाजूच्या भिंती आहेत, बुरुजावरती उभं राहून जरी त्यांनी ओल्या केल्या तरीही ही पांढरी माती जी आहे ती ओलसर व्हायची। जे तोफेचे गोळे डागले जायचे ते त्यामध्ये भिंतींमध्ये रुतून बसले जात असत आणि सुरुंगही जो होता तो सुरुंगही जर पेटवून इथे लावला तरी तो निष्क्रिय ठरायचा, कारण की ओल्या भिंतीमुळे त्याचा असर किंवा ते निष्क्रिय होऊन जायचं। त्यामुळे हा अतिशय सुंदर असं हे उदाहरण आहे की आपल्या पूर्वजांना इतिहास किंवा भूगोलाप्रमाणे त्यांचं सायन्सचं नॉलेज आणि आर्किटेक्चरल स्किल्स सुद्धा किती महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्य त्यांना माहिती होतं त्या काळात, जे आपल्याला आजही सुचू शकणार नाही। त्यामुळे हॅट्स ऑफ, खूप अतिशय सुंदर असं आहे। पण हा किल्ला आता दुर्लक्षित आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर हा किल्ला आहे। त्यामुळं कल का पता नाही, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा या वारी गावामध्ये येऊन हा भैरवगडाला नक्की भेट द्या।